विरोधात लढत होते, पण ज्याच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण चांगल्या मानल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. हां, आता काल आपण मला एक प्रश्न विचारला होता किंवा एक बोलताना बोलला होतात आपल्यापैकी कोणतरी की दोन्ही सभागृहाला आता विरोधी पक्षनेते नाही आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये. तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस खालचं वरचं, त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं. अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. साहजिकच आहे त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकामं झालं, त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे. काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केली आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पदं ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत. आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जाहीर करावा. डावे म्हणून तुमच्याकडे बघितलं त्यांनी आदिवासींचा आणि दलितांचा वेगळा विदर्भ व्हावा. त्याच्यापेक्षा त्यांनी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही, कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छेपी जे लागले ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहे, त्यांची भूमिका काय आहे. आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिताय की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिताय, कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे. जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही. मी तर म्हणेन की त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी मागावी. बघितलं तर माध्यमांमध्ये प्रखरपणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात, जरी नसले तरी. पण इतर विरोधक जे आहेत ते प्रचंड थंड असलेले पाहायला मिळतात, ते कधी आक्रमक होणार नाही. आता ते मी कसं सांगू शकतो. तुम्ही काय मंगल प्रभात लोढा म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझी कॉलर टाईट होणार असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. या विधानाकडे आपण बहुतेक टाईट होऊन बोलले असते, म्हणजे कॉलर टाईट होऊन